नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या औरंगाबाद खंडपीठात आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथं निघालेली आहे। तर कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता 6 उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। सदर निवड प्रक्रिया यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील। सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक S3 रुपये 16,600 तर 52,400 अधिक नियमानुसार देय भत्ते असे राहील। प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करण्याच्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात जाहिरातीसोबत परिशिष्ट अप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्वतः प्रमाणित केलेल्या सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतीसह 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवावेत। तर पत्ता लक्षात घ्यायचा आहे, प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीये। पात्रता लक्षात घ्या, उमेदवार भारताचा नागरिक असावा, उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा, उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा, मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल, उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे, उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे। पात्र उमेदवाराकरिता अटी: उमेदवार करार करणे सक्षम असावा, उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा उमेदवाराला कोणत्याही न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिरोधित केले नसावे आणि अपात्र ठरवलेले नसावे। तर अशा काही महत्त्वाच्या अटी इथं दिलेल्या आहेत। उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांचा स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती सादर करायच्या आहेत। शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, उदाहरणार्थ 4थी, 7वी, 10वी, 12वी इत्यादींचा आणायचं आहे। उमेदवारा जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेले जन्म तारखेचा पुरावा द्यायचा आहे। डोमेसाईल तुम्हाला द्यायचा आहे। उमेदवाराने अर्जासोबत खालील मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत। लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे। जाहिरातीत प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे 2 प्रमाणपत्र, त्यांचा हुद्दा, पत्ता, संपर्क क्रमांक जाहिरातीसोबत परिशिष्ट ब नमुना दिलेला आहे त्याचा। उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे आहे। अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवावे। पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो पाठवावा। अर्जाची छाननी अल्पसूची ही जाहीर केली जाणार आहे। मूल्यांकन पद्धत असेल, प्रात्यक्षिक परीक्षा किमान उत्तीर्ण गुण 15 असतील, 30 गुणांची असेल, शारीरिक कार्यक्षमता चाचणी 10, तोंडी मुलाखत 10, निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 असणार आहेत। अर्ज करण्याची पद्धत: उमेदवाराला संपूर्ण जाहिरात तपशील वाचून त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे सबमिट करून वरील दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत। त्या पद्धतीची प्रोसेस ही 10 एप्रिल 2024च्या आत करायची आहे। सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।